योगेश कदमांची गृहराज्यमंत्री पदावरून हकालपट्टी करा, अनिल परब यांची मागणी। तर बंदूक परवाना दिला तेव्हा सचिन घायवळवर गुन्हे नव्हते। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा पुनरुच्चार, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। शस्त्र परवान्यासाठी शिफारस दिली तेव्हा सचिन घायवळ दोषमुक्त होता। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। तर उद्या दाऊद दोषमुक्त झाला तर त्यालाही परवाना देणार का, अनिल परबांचा सवाल। योगेश कदमांची हकालपट्टी करण्याची मागणी। गुंड घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी राम शिंदेंचा दबाव होता, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर विधिमंडळातील उच्च पदावरील व्यक्तीनं परवाना द्यायला सांगितलं, रामदास कदमांकडूनही आरोपाला दुजोरा। गुंड निलेश घायवळचे राम शिंदेंसोबतचे प्रचारातले फोटो व्हायरल। तर रोहित पवार आणि घायवळचे फोटो दाखवत नवनाथ बन यांचा निशाणा, ये रिश्ता क्या कहलाता है, रोहित पवारांना भाजपचा सवाल। बाळासाहेब ठाकरेंना विलन करण्याचा कदमांचा प्रयत्न, बाळासाहेबांचं स्विस बँकेत खातं होतं असं कदमांना म्हणायचंय का, अनिल परबांचा सवाल। कदमांनी बायकोला जाळलं की जळाली, चौकशी करा, परबांची मागणी। कोकाटेंच्या रमी प्रकरणात रोहित पवारांची ही चौकशी होण्याची शक्यता। कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला याबाबत सखोल चौकशी होणार। कोकाटेंकडून रोहित पवारांविरोधात बदनामीचा दावा। नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याचा भाजपचा प्रयत्न, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। दिबा पाटलांऐवजी विमानतळाला मोदी किंवा अदानींचं नाव देण्याच्या प्रस्तावाची चर्चा, राऊतांचा आरोप। पुण्यातल्या कोंढवा, खडकी, बानवडी आणि भोसरी परिसरात एटीएस आणि पुणे पोलिसांचं रात्रीपासून सर्च ऑपरेशन। भोसरीतून दानिश सय्यद नावाचा संशयित ताब्यात, दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक। मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी रंगनाथन गोविंदनला चेन्नईतनं केली अटक। कफ सिरपमुळे आतापर्यंत 22 बालकांचा मृत्यू। लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबरचा हप्ता, 410 कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाची मंजुरी। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळता केला। कुणबी समाजाचा आझाद मैदानात मोर्चा, 2 सप्टेंबरचा मराठा जी.आर रद्द करण्याची मागणी। मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंकडून विखे पाटलांचा सत्कार। अचानक अंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। उद्या नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा, बडे ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार। मराठा कुणबी जी.आरला ओबीसींचा कडाडून विरोध।